राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 10th क्लाससाठी पार्ट 2 साठीचा फर्स्ट चॅप्टर हा पाहणार आहोत आणि फर्स्ट चॅप्टर आहे आपला सिमिलॅरिटी। ओके, फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे? सिमिलॅरिटी, म्हणजेच मराठीमध्येच काय म्हणतो त्याला आपण समरूपता। हा चॅप्टर सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा। तर ठीक आहे, आपण आज पाहणार आहोत सिमिलॅरिटी। परंतु सिमिलॅरिटीमध्ये सुरुवातीला आपल्याला फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.1। तर प्रॅक्टिस सेट 1.1 ही पाहण्यासाठी आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये काही बेसिक्स टॉपिक्स आहेत। ओके, तर त्या बेसिक टॉपिक्स आपल्याला सुरुवातीला अभ्यास करायचा आहे। तर ठीक आहे, आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया यामध्ये। तर यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल। आपल्याला काय घ्यायचं आहे या ठिकाणी? रेशो घ्यायचा आहे, परंतु कोणाचा रेशो घ्यायचा आहे? एरियाज ऑफ टू ट्रायंगल। दोन ट्रायंगल दिले असतील आणि त्यांचा काय घ्यायचा आहे? एरिया, आणि त्या एरियाचा रेशो। या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 साठी आपल्याला पूर्ण टॉपिक्समध्ये रेशो घ्यायचा आहे एरियाज ऑफ टू ट्रायंगलसाठी। ओके, तर आपण लक्षात घेऊया। सुरुवातीला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा फॉर्म्युला माहीत आहे। एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स या ठिकाणी मी लिहितो फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला बेसिक फॉर्म्युला आहे। एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। हा बेसिक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलसाठी। तर आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे एरियाज ऑफ टू ट्रायंगलसाठी। या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला, एक आहे PQR आणि दुसरा आहे XYZ। म्हणजे ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? त्यांचा रेशो घ्यायचा आहे, परंतु कशाचा? एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स। ओके, पण आपण पाहूया सुरुवातीला पहा, मी अगोदर ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय पाहतं ते पाहूया। सुरुवातीला हा ट्रायंगल PQR, यामध्ये QR हा बेस होईल, बेस म्हणजे आपण त्याला पाया म्हणतो। नंतर या ट्रायंगलमध्ये बेस म्हणजे पाया काय असेल? YZ असेल। नंतर फर्स्ट ट्रायंगलमध्ये काय आहे? ही PT काय आहे? परपेंडिक्युलर लाईन आहे, परंतु परपेंडिक्युलर लाईन ही कुणाबरोबर आहे? बेस बरोबर आहे। म्हणजे ही PT जी आहे ही काय आहे? या ट्रायंगलसाठी हाईट आहे। आणि या ट्रायंगलमध्ये हाईट आपल्याला कुठे मिळेल? XY ही परपेंडिक्युलर आहे YZ बरोबर। म्हणजे या ठिकाणी ही साईड, ट्रायंगलची साईड जी आहे XY हीच काय असणार आहे? हाईट असणार आहे। या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे, द हाईट ऑफ द ट्रायंगल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स बेस। जी ट्रायंगलची हाईट असते ही बेस बरोबर कशी असते? नेहमी परपेंडिक्युलर असते। हे आपल्याला सेंटेन्स लक्षातच ठेवायचं आहे। परपेंडिक्युलर असेल तरच ते काय असणार आहे? हाईट असणार आहे, आणि हाईट ही नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे। तर आपल्याला हे लक्षातच ठेवायचं आहे। तर आपण हा ट्रायंगल फर्स्ट आहे, हा सेकंड ट्रायंगल। तर आपण काय करू? फर्स्ट ट्रायंगलचा आणि सेकंड ट्रायंगल यांच्या एरियाचा रेशो घेऊ। म्हणजेच आपल्याला काय घेता येईल? एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल म्हणजेच काय? एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइड बाय, आपण रेशो घेतोय, डिवाइड बाय काय येईल? एरिया ऑफ, आपण एरिया घेतोय, एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू, परंतु हा रेशो आता आपल्याला घेताना आपल्याला काय करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे। तो फॉर्म्युला काय येईल मग? त्यासाठी 1/2 इंटू या ठिकाणी बेस घ्यावा लागेल। बेस म्हणजे कोणत्या ट्रायंगलसाठी? आपण ट्रायंगल PQR साठी पाहतो। मग ट्रायंगल PQR मध्ये बेस काय आहे? या ठिकाणी QR आहे। मल्टिप्लाय पुढे काय आहे? हाईट, आणि हाईट किती आहे? ट्रायंगलसाठी हाईट ही नेहमी परपेंडिक्युलर असते, म्हणजे हाईट कोणती आहे या ठिकाणी? हाईट ही PT आहे। डिवाइड बाय, आता खाली आता नंतर ट्रायंगल कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल XYZ। तर आपल्याला यासाठी एरियाचा फॉर्म्युला लिहायचा आहे फॉर ट्रायंगल XYZ। तर या ठिकाणी काय येईल? सेम फॉर्म्युला 1/2 इंटू बेस काय आहे? फॉर ट्रायंगल XYZ दॅट इज YZ मल्टिप्लाय हाईट ऑफ द ट्रायंगल XYZ दॅट इज XY is the height of triangle XYZ, therefore we got this formula। ओके, या प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला तयार होईल। परंतु या ठिकाणी पहा, या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये 1/2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 1/2 आहेत। म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? हे जे दोन 1/2 आहे हे आपण कॅन्सल करून टाकू, म्हणजे आपल्याला रिमेनिंग फॉर्म्युला काय मिळेल? आपल्याला या ठिकाणी घेऊया फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बाय एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू काय राहिले शिल्लक? पहा, या ठिकाणी QR मल्टिप्लाय PT डिवाइड बाय या ठिकाणी काय शिल्लक राहिले? YZ मल्टिप्लाय XY। या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे आणि हे कॅपिटल X आहे, या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका। तर आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला मिळालेला आहे। म्हणजे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर हा प्रोडक्ट आहे। हा प्रोडक्ट कोणाचा होईल? बेस अँड इट्स हाईट। ओके, बेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट। नंतर या ठिकाणी पाहिलं तर, परंतु हे कोणत्या ट्रायंगलसाठी आहे? प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट फॉर ट्रायंगल PQR। आणि YZ आणि XY हे सुद्धा काय आहेत? प्रोडक्टच आहे, बेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट, बट फॉर हुज ट्रायंगल? फॉर ट्रायंगल XYZ।
अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल, हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे हा रेशो घेतला आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा, परंतु हा रेशो कोणा एवढा आला, रेशो ऑफ या दोघांचा काय आहे, प्रोडक्ट, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. ओके, तर आपल्याला या प्रकारे हे जे फॉर्म्युला आहे हा आपल्याला एक फॉर्म्युल्यामध्ये आपण टाईप करूया. तर हा आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे हा फर्स्ट ट्रायंगल आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 म्हणू आपण, डिवाइड बाय फर्स्ट ट्रायंगलसाठी हा आपण जनरल फॉर्म्युला तयार करतो आहे. नेक्स्ट फॉर सेकंड ट्रायंगलसाठी एरिया ऑफ ट्रायंगल 2 म्हणूया, फॉर सेकंड ट्रायंगलसाठी आहे इज इक्वल टू, या ठिकाणी काय आहे, क्यू आर अँड पी टी ही हाईट आहे फॉर फर्स्ट ट्रायंगल, म्हणजे फर्स्ट ट्रायंगलसाठीची ही बेस आणि हाईट आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन. तर आपण त्यासाठी काय घेऊ, फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस B1 घेऊ आणि फर्स्ट ट्रायंगलसाठी हाईट H1 घेऊ. ओके, म्हणजे आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार B1 H1 आणि सेकंड ट्रायंगलसाठी काय घेणार, एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू काय घेणार, बेस काय घेणार त्यासाठी सेकंड ट्रायंगलसाठी B2 आणि हाईट काय घेणार H2. अशा प्रकारे आपल्याला हा एक जनरल फॉर्म्युला तयार होईल. आणि हा जनरल फॉर्म्युला यावरून आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचं आहे आणि हा लक्षातही ठेवायचा आहे, कारण यावरती आधारित आपल्याला एक्झाम्पल पाहायचे आहेत. तर यावरून आपल्याला सेंटेन्स काय लक्षात येईल किंवा यावरून आपल्याला एक सेंटेन्स काय मिळेल आपल्याला ते पाहायचं आहे. पहा, हा काय आहे, रेशो आहे, सुरुवातीला या दोघांचा रेशो आहे आणि रेशो हा कुणाचा आहे, एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके, इज इक्वल टू, या ठिकाणी इज इक्वल टू आहे. नंतर या ठिकाणी सुद्धा काय आहे, दोघांचा रेशो आहे, रेशो पुन्हा रेशो ऑफ, परंतु कोणाचा, प्रोडक्ट आहे, पुन्हा रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट. ओके, तर आपल्याला हे सेंटेन्स लिहायचं आहे. सेंटेन्स काय लिहिणार, द रेशोज ऑफ, या ठिकाणी रेशो आहे सुरुवातीला, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ या ठिकाणी किती ट्रायंगल आहेत, 2 ट्रायंगल्स, एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू, पहा आपण हे सेंटेन्स फक्त एवढ्यासाठी झालं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. या ठिकाणी पुढे काय आहे, इज इक्वल टू, हा कोणा एवढा असतो, इज इक्वल टू, हा सुद्धा काय आहे, रेशो आहे, इज इक्वल टू रेशो ऑफ, इज इक्वल टू रेशो ऑफ, पुन्हा काय आहे, रेशो तर झाला, परंतु नंतर काय आहे, रेशो ऑफ, पुन्हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ कोणाचा, इट्स बेस अँड ही काय आहे, त्याची हाईट्स आहे आणि करस्पॉन्डिंग हाईट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे फायनल सेंटेन्स मिळेल. म्हणजे पहा, या ठिकाणी आपण काय केलं, 2 ट्रायंगल होते, 2 ट्रायंगलचा रेशो घेतला आणि त्या ठिकाणी रेशो हा कोणाचा घेतला, एरियाज ऑफ 2 ट्रायंगल घेतला आणि त्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला तयार झाला. हा जनरेट फॉर्म्युला तयार केला आपण, जनरल फॉर्म्युला तयार केला आणि हा फॉर्म्युल्यावरूनच आपण हे सेंटेन्स लिहिलं. सिंपल सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स पार्ट करण्याची गरज नाही. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स मिळून जाईल. तर ही झाली आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी होती, म्हणजेच आपल्याला रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल हे आपल्याला ह्या ठिकाणी कन्सेप्ट पाहिलेले आहे. आता या कन्सेप्टवरती आधारित आपल्याला काही 3 प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे आपण ते प्रॉपर्टीज म्हणूया. तर त्या तीन प्रॉपर्टी आता आपण पाहणार. चला, तर आपण पाहणार आहोत आता आपण जो फॉर्म्युला पाहिला होता किंवा जी लास्ट प्रॉपर्टी पाहिली होती, जनरल फॉर्म्युला पाहिला होता. ओके, त्यावरती आधारित आपण काय पाहणार होता, कंडिशन पाहणार आहोत किंवा त्याला प्रॉपर्टी म्हटलं तरी चालेल किंवा या ठिकाणी मी कंडिशन लिहिलेलं आहे, कंडिशन फर्स्ट. तर या ठिकाणी आपल्याला तो जो प्रॉपर्टी झाली होती फर्स्ट प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीवर आधारित किंवा आपण त्या प्रॉपर्टी म्हणून किंवा तो जनरल फॉर्म्युला आहे, त्या जनरल फॉर्म्युल्यावरती आधारित आपल्याला काही कंडिशन्स आहेत. तर ते आपण आता कंडिशन पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. जर समजा 2 ट्रायंगल जे दिलेले आहेत, आपण जे 2 ट्रायंगलचा रेशो घेतो, त्या 2 ट्रायंगलमध्ये दोन्ही ट्रायंगलची काय सेम आहे, या ठिकाणी हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. तर त्यावेळेस ती कंडिशन काय येईल किंवा तो जनरल फॉर्म्युला काय येईल हे या ठिकाणी पाहायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला पहा, कंडिशन फर्स्टमध्ये आपण घेऊया वी नो दॅट म्हणूया. आपल्याला जनरल फॉर्म्युला माहीत आहे, वी नो दॅट जनरल फॉर्म्युला. ओके, वी नो दॅट जनरल फॉर्म्युला, पण कशासाठी आहे तो, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. काय आहे तो फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू, तो फॉर्म्युला काय आहे, B1 मल्टिप्लाय H1 B2 मल्टिप्लाय H2. हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे, म्हणून आपण त्यासाठी वी नो दॅट घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला ते माहीत आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. या ठिकाणी जो ट्रायंगल आहे यामध्ये जी हाईट आहे दोन्ही ट्रायंगलची ती कशी आहे, इक्वल आहे. म्हणजे आपल्याला काय फॉर्म्युला येतो तो पाहायचा आहे. तर या ठिकाणी 2 ट्रायंगल कोणते आहेत, तर हा फर्स्ट ट्रायंगल आहे, हा सेकंड ट्रायंगल आहे. तर फर्स्ट ट्रायंगलमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स घेऊ आपण या ठिकाणी. म्हणजेच काय घेता येईल, फर्स्ट ट्रायंगल हा घेऊ LKM आणि सेकंड ट्रायंगल LKN, हे 2 ट्रायंगल आपण घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी घेता येईल, हा जनरल फॉर्म्युला आहे, मी या ठिकाणी फॉर्म्युला घेतो, एरिया ऑफ ट्रायंगल
के एम ट्रायंगल एल के एम डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड एल के एन इज इक्वल टू, या प्रकारे आपल्याला जनरल फॉर्म्युल्यावर लिहिता येईल, कारण ते 1/2 तर कॅन्सल झाले, मग राहिलेलं काय बेस इंटू हाईट. मग बेस कोणता या ठिकाणी फर्स्ट ट्रायंगलमध्ये एल के एममध्ये हा एम के हा बेस आहे, एम के हा बेस मल्टिप्लाय नंतर काय आहे H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलसाठीची हाईट. फर्स्ट ट्रायंगलसाठी हाईट हीच आहे, हाईट ही नेहमी परपेंडिक्युलर असते, या साईडला परपेंडिक्युलर आहे म्हणजे इकडे सुद्धा काय असणार आहे, ते परपेंडिक्युलर असणार, म्हणजे एल के ही काय झाली हाईट झाली, आणि दोन्ही ट्रायंगलसाठी एल के ही हाईट आहे. ओके, दोन्ही ट्रायंगलसाठी कॉमन हाईट आहे एल के. नंतर एम के झाले बेस हा फर्स्ट ट्रायंगलसाठी आणि हाईट झाली एल के. नेक्स्ट फॉर सेकंड ट्रायंगल दॅट इज सेकंड ट्रायंगल एल के एन, बेस ऑफ दिस ट्रायंगल एल के एन दॅट इज के एन मल्टिप्लाय height of this triangle LKN that is LK. Okay, here height of the both triangles are equal. या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलची हाईट ही इक्वल आहे. मग या ठिकाणी इक्वल हाईट आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी काय होईल, या दोन्ही हाईट कॅन्सल होतील. ओके, म्हणजे ह्या दोन हाईट कॅन्सल झाल्या, म्हणजे शिल्लक काय राहिले पहा या ठिकाणी रिमेनिंग टर्म्स एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल विच इज फर्स्ट ट्रायंगल LKM डिवाइड बाय सेकंड ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल LKN इज इक्वल टू हाऊ मच, व्हॉट इज रिमेनिंग एम के बाय के एन. या ठिकाणी हे शिल्लक राहील. परंतु एम के म्हणजे काय आणि के एन म्हणजे काय, एम के म्हणजे बेस आहे आणि के एन म्हणजे सुद्धा बेस आहे, फर्स्ट ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल. या ठिकाणी हाईट ही कॅन्सल झालेली आहे आणि कॅन्सल काय झाली, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल बिकॉज ऑफ दॅट. देअरफॉर मग आपल्याला शिल्लक काय राहता येईल, यावरून जनरल फॉर्म्युला काय तयार करता येईल, आपल्याला सेंटेन्स पाहायचं आहे नंतर. तर या ठिकाणावर आपण जनरल फॉर्म्युला तयार करू. काय तयार करता येईल आपल्याला, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू, हा कोणा एवढा आलेला आहे, हा रेशो मिळेल आपल्याला एम के आणि के एन रेशो ऑफ, परंतु हा रेशो कशाचा आहे, एम के आणि के एन बेस आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय आहे, बेस फॉर ट्रायंगल फर्स्ट B1 आणि फॉर ट्रायंगल सेकंड B2. तर या ठिकाणी आपल्याला हा एक जनरल फॉर्म्युला मिळेल फॉर कंडिशन फर्स्ट. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, यावरून आपल्याला या कंडिशनवरून काय लक्षात आलं की जर दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल तर आपल्याला रेशो कोणाचा मिळतो, बेसचा रेशोमध्ये. पहा, म्हणजे आपल्याला या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचं आहे, परंतु ते सेंटेन्स हे कोणत्या कंडिशनसाठी आहे, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. तर त्यासाठी आपल्याला ती कंडिशनसुद्धा घ्यावं लागेल. सेंटेन्स लिहिताना सुरुवातीला हे सेंटेन्स लिहिण्याच्या अगोदर आपल्याला ती कंडिशन घ्यावं लागेल, इफ द हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स और बोथ ट्रायंगल, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, असं जर असेल तर काय, देन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, देन द रेशो ऑफ काय आहे, द रेशो ऑफ कशाचा रेशो आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल पुढे कसं आहे, इज इक्वल टू इट्स बेस. हा कोणा एवढा आहे, त्याच्या बेस एवढा आहे, इट्स बेस. अशा प्रकारे आपल्याला ही कंडिशन फर्स्ट ही या ठिकाणी सॉल्व्ह होईल. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अशा प्रकारचे एक्झाम्पल येईल की त्या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगलची हाईट सेम असेल तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर हाईट सेम असेल तर आपण डिरेक्टली फॉर्म्युला काय यूज करणार, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B1 बाय B2, म्हणजेच बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. ओके, बट वेर द हाईट ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. ओके, दॅट वॉज फर्स्ट कंडिशन. नाव वी हॅव टू सी सेकंड कंडिशन. चला, यानंतर आपण सेकंड कंडिशन म्हणजेच या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला सेकंड कंडिशनचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच बेस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. फर्स्ट कंडिशन काय होती, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. सेकंड कंडिशन काय आहे, बेस ऑफ टू ट्रायंगल्स और बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. तर त्यावेळेस आपल्याला हा जनरल फॉर्म्युला काय आहे, काय येतो आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता मी या ठिकाणी डायग्राम काढलेले आहे विथ बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. या ठिकाणी दोन ट्रायंगल आहेत, फर्स्ट ट्रायंगल PQR अँड सेकंड ट्रायंगल SQR. हे दोन ट्रायंगल आहेत. आपण डायग्राम वेगळ्या प्रकारे कोणत्याही प्रकारे काढता येईल. मी या ठिकाणी डायग्राम काढली आहे आणि आपल्याला वी नो दॅट म्हणले जनरल फॉर्म्युला काय, फर्स्ट प्रॉपर्टी पाहिलेली आपण, द एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल्स रेशो ऑफ एरिया ऑफ फर्स्ट टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड इट्स हाईट. ओके, तर अशा प्रकारे ही फर्स्ट प्रॉपर्टी होती. तर त्यावरून आपल्याला या कंडिशनसाठी आता तो फॉर्म्युला काय तयार होतो हे पाहायचं आहे. तर या ट्रायंगलमध्ये बेस हा QR आहे, परंतु हाईट आपल्याला दिलेली नाही. आपल्याला हाईट ही या ठिकाणी ड्रॉ करून घ्यावं लागेल. तर हाईट ड्रॉ करताना काय करावं लागेल, हाईट ही नेहमी कशी असते, बेस बरोबर परपेंडिक्युलर. तर मी या ट्रायंगलसाठी PQR या ट्रायंगलसाठी ही हाईट ड्रॉ करतो.
या ठिकाणी हाईट ड्रॉ केलेली आहे, हाईट आहे परपेंडिक्युलर. नेक्स्ट फॉर ट्रायंगल एस क्यू आर, ट्रायंगल एस क्यू आरसाठी सुद्धा आपण एक हाईट ड्रॉ करून घेऊया. तर या ठिकाणी ही हाईट ड्रॉ केली आणि ही हाईट कशी असणार, बेस बरोबर परपेंडिक्युलर. तर या ठिकाणी आपण नाव देऊ, सपोज या ठिकाणी एम आणि या ठिकाणी एन, हे दोन नाव दिलेले आहेत हाईटसाठी. म्हणजे या ठिकाणी पी एम ही पी क्यू आर या ट्रायंगलसाठी हाईट आहे आणि एस एन ही एस क्यू आर या ट्रायंगलसाठी हाईट आहे. हाईट दिलेली नसेल तर आपल्याला हाईट ही ड्रॉ करावी लागेल. यानंतर आपल्याला पाहायचं आहे रेशो काय मिळतो तो, किंवा या कंडिशनसाठी आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो हे पाहायचं आहे. तर आपण सुरुवातीला जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचा काय घेऊया, एरियाचा रेशो घेऊया. म्हणजेच आपण काय घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल, व्हॉट इज फर्स्ट ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवाइड बाय सेकंड ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एस क्यू आर इज इक्वल टू, आपण काय घेतो या ठिकाणी आहे बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस आणि हाईट, फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस काय आहे क्यू आर आहे आणि हाईट काय आहे फर्स्ट ट्रायंगलसाठीची हाईट, या ठिकाणी हा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि त्यासाठी हाईट पी एम. ओके, डिवाइड बाय फर्स्ट सेकंड ट्रायंगल एस क्यू आर, एस क्यू आर यासाठीचा बेस काय आहे, बेस दॅट इज क्यू आर अँड हाईट बेस इंटू हाईट मीन्स हाईट, व्हॉट इज हाईट फॉर एस क्यू आर, हाईट इज एस एन. तर या ठिकाणी हे दोन बेस सेम आहेत, म्हणजे दोन बेस सेम आहेत म्हणजे ते काय होतील, कॅन्सल करता येतील आपल्याला. म्हणजे हे दोन बेस कॅन्सल झाले, म्हणजे व्हॉट इज रिमेनिंग, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एस क्यू आर इज इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग पी एम डिवाइड बाय एस एन. बट व्हॉट इज पी एम अँड एस एन, दिस इज द हाईट्स. ओके, दिस इज द हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड दिस वॉज इज हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. नेक्स्ट मीन्स पी एम अँड एस एन. पहा म्हणजे आपल्याला काय मिळालं, या ठिकाणी हा दोन ट्रायंगलचा रेशो आहे एरियाचा आणि या ठिकाणी त्यांचा आपल्याला या ठिकाणी कशाचा रेशो मिळाला आहे, हाईटचा रेशो मिळाला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जनरल फॉर्म्युला काय तयार करता येईल, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू, या ठिकाणी काय आहे, हा काय घेता येईल, पी एम काय आहे, हाईट आहे ही फर्स्ट ट्रायंगलसाठी म्हणजे एच वन घेऊ, डिवाइड बाय एस एन ही काय आहे, हाईट आहे फॉर सेकंड ट्रायंगल मीन्स एच टू. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार होईल आणि हा जनरल फॉर्म्युला असेल. परंतु हा फॉर्म्युला केव्हा यूज होणार आहे, इफ बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. ज्यावेळेस बेस हा इक्वल असणार आहे त्यावेळेस आपण रेशो कशाचा घेणार आहे, हाईटचा. ज्यावेळेस हाईट इक्वल असेल त्यावेळेस रेशो बेसचा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स लिहिता येईल या दिलेल्या फॉर्म्युल्यावर. परंतु हे सेंटेन्स कोणत्या कंडिशनसाठी आहे, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. तर आपल्याला ते सेंटेन्स घ्यावं लागेल, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स, बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलचा बेस कसा आहे, इक्वल आहे. देन त्यानंतर काय सांगतील आपल्याला, देन तर या ठिकाणी फॉर्म्युला तयार सेंटेन्स तयार करता येईल. देन द रेशो, हा रेशो आहे, देन द रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, हा दोन ट्रायंगलचा रेशो आहे, टू ट्रायंगल पुढे काय आहे, इज इक्वल टू, हा कोणा एवढा आहे, इज इक्वल टू काय, रेशो ऑफ इट्स हाईट, रेशो ऑफ इट्स म्हणा किंवा देअर हाईट म्हणू, रेशो ऑफ देअर हाईट्स. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे सेकंड कंडिशन या ठिकाणी. चला यानंतर आपल्याला पाहिजे आहे कंडिशन नंबर 3 आणि कंडिशन नंबर 3 झाल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 ही पाहिजे आहे. तर या ठिकाणी पहा कंडिशन 3 मध्ये काय दिले आपल्याला, बेस अँड हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता या ठिकाणी आपल्याला बेस अँड हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, अगोदर होती हाईट इक्वल नंतर बेस इक्वल होता आणि यामध्ये बेस आणि हाईट दोन्हीसुद्धा इक्वल आहेत. तर यावेळेस आपल्याला फॉर्म्युला काय येणार आहे हे पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे आणि डायग्राममध्ये कंडिशन काय आहे, जे एम पॅरल के एल, जे एम अँड पॅरल के एल, ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. तर पॅरल आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय असेल की यामध्ये पहा ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, जे के एल हा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि सेकंड ट्रायंगल एम के एल हा सेकंड ट्रायंगल आहे. तर यामध्ये आपण ही हाईट ड्रॉ केलेली आहे. परंतु लक्षात ठेवायचं की ह्या लाईन पॅरल आहेत म्हणजे सर्व ठिकाणी हाईट कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. आपण कुठेही हाईट घेतली तर या ठिकाणी हाईट काय होणार आहे, इक्वलच असणार आहे. म्हणजे ह्या दोन डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स आर इक्वल. म्हणजे आपल्याला ह्या दोन पॅरल लाईन्समधील अंतर नेहमी कसं असतं, इक्वल असेल तर ती पॅरल लाईन असेल. म्हणजे या कंडिशनचा आपण या ठिकाणी बेनिफिट घेऊन या ठिकाणी आपण काय करतो, ही हाईट काय घेणार आहे, या ठिकाणी दोन्हीही ट्रायंगलसाठी हाईट काय इक्वल आहे. बेस पाहूया, बेस काय आहे या ट्रायंगलसाठी, के एल आहे आणि या ट्रायंगलसाठी सुद्धा के एल. तर आपण पाहूया या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार होतो. तर आपण फर्स्ट ट्रायंगल घेऊ, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट म्हणजे काय, जे के एल, ट्रायंगल जे के एल
डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड दॅट इज MKL, ट्रायंगल MKL इज इक्वल टू फॉर्म्युला बेस इंटू हाईट, जनरल फॉर्म्युला लिहितो आपण. बेस कोणता आहे KL मल्टिप्लाय हाईट दोन्ही ट्रायंगलसाठी सेम आहे म्हणजेच PN हाईट आहे. नेक्स्ट फॉर ट्रायंगल MKL यासाठी बेस काय आहे, तोच बेस आहे KL. अँड हाईटसुद्धा दोघांची सेम आहे म्हणजे PN. तर हे आपल्याला या ठिकाणी हे दोन कॅन्सल होतील टर्म. या ठिकाणी KL कॅन्सल, PN कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी 1चा भाग बसेल या ठिकाणी. ओके, म्हणजे या ठिकाणी शिल्लक काय राहणार आहे, 0 शिल्लक राहणार नाही, तर या ठिकाणी 1 शिल्लक राहील. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल JKL डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल MKL इज इक्वल टू 1/1. हा झाला ट्रायंगलसाठी रेशो. तर आपल्याला हा एक फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे जर दोन ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो काय येईल 1/1, किंवा तो आपण 1 लिहिलं तरीसुद्धा चालेल. 1/1 म्हणजेच काय असतो, इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी हा आपल्याला दोन ट्रायंगलचा रेशो मिळाला आहे. नंतर आपण यामध्ये आणखी एक कंडिशन करूया की या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे हा डिव्हिजनमध्ये आहे आणि या ठिकाणी 1 आहे. हा ट्रायंगल जर हा डिव्हिजनमधला इकडे घेतला, आपण राईट साईडला शिफ्ट केला तर काय होणार आहे, 1 बरोबर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे आपल्याला काय तयार होईल या ठिकाणी फॉर्म्युला काय मिळेल, एरिया ऑफ ट्रायंगल JKL इज इक्वल टू, या ठिकाणी डिव्हिजनमध्ये या ठिकाणी 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर तेच येणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MKL. पहा या ठिकाणी हा एक सेकंड फॉर्म्युला तयार झालेला आहे. म्हणजे जर दोन्ही ट्रायंगल, ह्याला दुसऱ्या कंडिशनमध्ये काय लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. ओके, तर आपण या ठिकाणी आपल्याला हा सेकंड फॉर्म्युला मिळेल. म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. म्हणजे जर दोन्ही ट्रायंगलची बेस आणि हाईट इक्वल जर असेल तर दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असतो, इक्वल असतो. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, सेंटेन्स काय लिहिता येईल, इफ बेस अँड हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, then the areas of two triangles are equal. या ठिकाणी हे आपल्याला लास्ट सेंटेन्स मिळणार आहे. या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड, म्हणजे बेस आणि हाईट सेम असेल दोघांचा एरिया सेम. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे आणि हे सेंटेन्स आपल्याला एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करताना लागेल. या ठिकाणी मी हे सेंटेन्स लिहिणार आहे आणि ते सेंटेन्स काय आहे की जर ट्रायंगल्स हे पॅरल लाईनच्या मध्ये असतील तर त्यांची हाईट काय असते, सेम असते किंवा इक्वल असते. म्हणजे काय म्हणू, हाईट्स ऑफ ट्रायंगल्स बिटवीन टू पॅरल लाईन्स, हाईट्स ऑफ ट्रायंगल्स between two parallel lines are equal. म्हणजे आता हे सेंटेन्स आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना किंवा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करताना हे लागेल. जर दोन ट्रायंगल असतील आणि ते पॅरल लाईनच्या मध्ये असतील तर त्यांची हाईट काय घ्यायची, आपल्याला इक्वल घ्यायची. तर अशा प्रकारे आपण कंडिशन आणि फर्स्ट प्रॉपर्टी पाहिलेली आहे. तर यावरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 ही आता पाहायची आहे. पहा, प्रॅक्टिस सेट थोड्या कंडिशनमध्ये आपला व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला ह्या कंडिशन समजल्या तर प्रॅक्टिस सेट सिम्पल आहे. चला, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ही स्टार्ट करणार. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे पहा. फर्स्ट क्वेश्चन दॅट इज बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. आपल्याला ट्रायंगलचा एक बेस दिला आहे आणि एक हाईट दिली आहे. हा बेस काय आहे 9 आणि हाईट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपल्याला 10 आहे अँड हाईट इज 6 आणि त्याची हाईट 6 दिलेली आहे. फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स. तर आपल्याला काय फाइंड करायचे, रेशोज ऑफ म्हटलेलं या ठिकाणी, रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. तर सुरुवातीला आपल्याला काहीच दिलेलं नाही या ठिकाणी, ते ट्रायंगलचे नेम नाहीत, काही नाही, तर आपण एक तर ट्रायंगल ड्रॉ करू शकतो किंवा आपण गिवन सपोज करू शकतो. सपोज काय करूया, सपोज या ठिकाणी आपण उदाहरण सॉल्व्ह करताना सपोज कन्सिडर करूया. सपोज ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 आर 2 ट्रायंगल्स. हे काय आहे, 2 ट्रायंगल्स आहेत. एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त आपल्याला सुरुवातीला हे गिवन लिहावं लागेल. हे नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला फॉर ट्रायंगल 1 घेता येईल B1, B2 घेता येईल. नंतर फॉर ट्रायंगल फर्स्ट B1 अँड H1 आर द बेस अँड हाईट्स ऑफ ट्रायंगल फर्स्ट. हे ट्रायंगल फर्स्टसाठी आहे. नंतर B2 अँड H2
आर द बेस अँड हाईट. सेम बेस अँड हाईट्स हे दोन कशासाठी आहेत, हाईट्स ऑफ ट्रायंगल 2. हे ट्रायंगल फर्स्टसाठी होते, हे ट्रायंगल सेकंडसाठी आहे. तर आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला, रेशिओ फाइंड करायचे आहे. वी नो दॅट आपल्याला या ठिकाणी दोन्ही पण दिलेले आहेत, बेस पण दिलेले आहेत आणि हाईट पण दिलेले आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय घेता येईल, आपल्याला वी नो दॅट म्हणता येईल. काय आहे आपल्याला माहीत, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू. हा फॉर्म्युला काय आहे, जनरल फॉर्म्युला. जर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट ऑफ देअर these 2 triangles. ओके, मीन्स B2 H2. ओके, तर या प्रकारे आपल्याला फॉर्म्युला आहे. तर यावरून B1 आणि H1 म्हणजे हे फर्स्ट ट्रायंगलसाठी आहे. तर फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस किती आहे, आपण हे B1 B2 जे व्हॅल्यू जर लिहिल्या तरीसुद्धा चालतील, H1 H2 या व्हॅल्यू लिहिल्या तरीसुद्धा चालतील. तर या ठिकाणी मी व्हॅल्यू लिहिलेलं नाही द्या. तर B1 किती आहे, B1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलसाठीचा बेस म्हणजे 9 आहे. नेक्स्ट H1 किती आहे, फर्स्ट ट्रायंगलसाठीची हाईट ही आहे 5. देन H2 म्हणजे बेस B2 म्हणजेच बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे सेकंड ट्रायंगल दॅट इज 10 अँड हाईट ऑफ अनदर ट्रायंगल मीन्स सेकंड ट्रायंगल इज 6. देन वी हॅव टू सॉल्व दिस. हे आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि यावरून पाहायचा रेशो काय मिळतो तो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल हे या ठिकाणी कंप्लीट करू आपण. 5 1 जा 5, 5 2 जा 10. नेक्स्ट 6 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. मीन्स 3 × 1 दॅट इज 3 अँड 2 × 2 दॅट इज 4. म्हणजेच या दोन ट्रायंगलचा रेशो काय मिळेल आपल्याला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3/4. देअरफॉर लास्ट सेंटेन्स लिहिता येईल. देअरफॉर रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. देअरफॉर रेशो ऑफ एरियाज ऑफ these triangles is 3/4. हा रेशो काय मिळाला आपल्याला 3/4. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल कंप्लीट करता येईल. पहा या ठिकाणी हे मी गिवन लिहिलेलं आहे, हे आपल्याला दिलेलं नाही. आपण या ठिकाणी 2 डायग्राम जरी काढल्या, फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल, त्यासाठी त्यांची हाईट आणि बेस हे जरी आपण लिहून त्याप्रमाणे त्यांचे नाव घेऊन जरी आपण हे सॉल्व केलं तरी आपल्याला आन्सर याच प्रकारे सॉल्व करता येईल. हे एक्झाम्पल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करता येईल. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. Now let's see question number 2. The question number 2 is given that in figure is given BC perpendicular AB, that BC is perpendicular to AB, then and AD perpendicular to AB, that is AD, this AD is perpendicular to AB. म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल, BC ही हाईट आहे ह्या AB साठी, AB बेससाठी, आणि ही AD आहे ह्या AB बेससाठी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल्स तयार होतील. या ठिकाणी 2 ट्रायंगल दिलेत आपल्याला आणि क्वेश्चनमध्ये पाहू अगोदर आपण काय दिले ते. BC इज इक्वल टू 4 अँड AD इज इक्वल टू 8. म्हणजे हे आपल्याला काय दिले, BC 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे डिस्टन्स काय घेता येईल, 4 घेता येईल. BC 4 आणि AD हे 8 दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर या 2 ट्रायंगलचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल या 2 ट्रायंगलमध्ये ही AB ही काय आहे, बेस, आणि तो कसा आहे, इक्वल आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ॲन्सरमध्ये घेता येईल इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB, बेस AB इज इक्वल. बेस AB हा काय आहे, इक्वल आहे. जर बेस इक्वल असेल तर आपण काय करतो, आपल्याला कंडिशन सेकंड आठवायची. बेस इक्वल असेल तर आपण काय करतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर हाईट्स. आपण त्यांच्या हाईट्सचा रेशो घेतो. म्हणजेच आपल्याला काय ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB, एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू आपण काय घेणार, रेशो कोणाचा घेणार, बेस इक्वल असताना रेशो हाईट्सचा. म्हणजेच ABCसाठी हाईट कोणती आहे, BC ही हाईट आहे आणि ADB या ट्रायंगलसाठी ही AD ही हाईट आहे. ओके, या ठिकाणी काय सांगता येईल, रिझन आपल्याला सांगता येईल, एरिया हा काय असतो, प्रोपोर्शनल असतो. केव्हा, जर हाईट इक्वल असेल तर आपल्याला काय सांगता येईल, एरिया प्रोपोर्शनेट टू हाईट्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला यांचे व्हॅल्यू पुट करू. BC 4 अँड AD 8, दॅट इज 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला, 1/3.
2. तर आपल्याला हा रेशो मिळालेला आहे 1/2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल पर सेकंड सिम्पल एक्झाम्पल आहेत. आता आपल्याला फक्त त्या फर्स्ट प्रॉपर्टी आणि कंडिशन्स या पात्र या ठिकाणी रिकॉल करायचे आहेत. Now see question number 3. The question number 3 is given that in figure segment PS perpendicular segment RQ. This is figure. This PS is perpendicular to RQ. Means this PS is perpendicular means this PS is height and here base is RQ. या ठिकाणी PS perpendicular आहे म्हणजे PS height होणार आहे आणि RQ हा काय असणार आहे बेस असणार आहे. Then segment QT perpendicular segment PR. Segment QT ही perpendicular आहे PR वरती म्हणजे हा PR हा बेस असणार आहे आणि QT ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे ती काय असणार आहे हाईट असणार आहे. देन इफ RQ इज इक्वल टू 6 हे RQ हे अंतर दिलेलं आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. नंतर PS दिलेलं आहे हे 6 आहे. PS किती दिलेलं आपल्याला PS सुद्धा 6 आहे आणि आणखी दुसरं काय दिलेलं आपल्याला PR म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स दिलेलं आहे किती आहे 12 आहे. देन फाइंड QT आणि त्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे QT म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर आपण सुरुवातीला पहा या ठिकाणी 2 हाईट आहेत. ट्रायंगल एकच आहे आणि तो ट्रायंगल कोणता आहे या ठिकाणी ट्रायंगल पहा PQR हा एक ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये ही हाईट आहे PS म्हणजे त्यावेळेस बेस कोणता होईल QR हा बेस होईल किंवा RQ. आणि ज्यावेळेस आपण ही हाईट घेतो QT ही हाईट घेतो त्यावेळेस हा बेस काय होईल याचा PR असा बेस होईल म्हणजे बेस वेगळे होतील. ट्रायंगल एकच आहे बेस वेगळे होतील आणि हाईटसुद्धा वेगळे आहे. तर आपण सुरुवातीला फर्स्ट ट्रायंगल घेऊ. सुरुवातीला पहा या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय आहे सेगमेंट या ठिकाणी दिलेलं आहे सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ म्हणजे या ठिकाणी ही PS जी आहे ही काय आहे परपेंडिक्युलर आहे कुणाबरोबर RQ बरोबर. तर आपण यासाठी घेऊ देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू बेस कोणता आहे त्या ठिकाणी 1/2 इंटू बेस या ठिकाणी PQR मध्ये हा बेस आहे RQ म्हणजेच या ठिकाणी RQ इंटू हाईट कोणती घेणार हाईट तर कोणती आहे हाईट ही परपेंडिक्युलर असते म्हणजे हाईट काय आहे PS आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 1 देऊ. नंतर आणखी दुसरी परपेंडिक्युलर आहे सेगमेंट QT ही परपेंडिक्युलर आहे सेगमेंट PRला. हे एक्झाम्पल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करता येईल. डायरेक्ट फॉर्म्युला कंडिशनचा यूज करून करता येईल किंवा हे सेपरेट अशा प्रकारे सुद्धा येईल ॲन्सर बरोबर असतील. यासाठी पुन्हा ट्रायंगल तोच आहे ट्रायंगल PQR मध्येच ही कंडिशन दिली आपल्याला की QT हा परपेंडिक्युलर आहे PR बरोबर. म्हणजे आपल्याला काय घेता येईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस कोणता आहे आता बेस कोणता घेणार आपण हा QT परपेंडिक्युलर आहे PR वरती म्हणजे PR हा काय झाला बेस घेता येईल आपल्याला म्हणजे या ठिकाणी PR हा बेस आणि हाईट कोणती घेणार हाईट कोणती परपेंडिक्युलर आहे QT ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे हाईट काय झाली QT. या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण याला इक्वेशन नंबर 2 देऊ. परंतु फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय सांगता येईल फ्रॉम 1 and 2 पहा 1 मध्ये काय एरिया ऑफ ट्रायंगल PQR सेकंडमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे दोन इक्वेशनमध्ये लेफ्ट साईड सेम आहे. लेफ्ट साईड सेम असेल तर आपण राईट साईडसुद्धा काय घेता येईल सेम घेता येईल. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल सुरुवातीला 1/2 इंटू RQ इंटू PS इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे 1/2 इंटू PR इंटू QT. हे 1/2 कॅन्सल होतील कारण इकडे हे प्लसमध्ये आहेत सॉरी मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये होतील आणि ते कट होतील किंवा हे दोन्ही बाजूचे कट केले तरी चालतील. म्हणजेच या ठिकाणी शिल्लक काय राहील तर आपल्याला या ठिकाणी RQ मल्टिप्लाय PS इज इक्वल टू आपल्याला PR मल्टिप्लाय QT. परंतु आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे या ठिकाणी QT व्हॅल्यू काढायची. मग आपण QT एका साईडला ठेवू आणि PR इकडे घेऊन येऊ म्हणजेच आपल्याला काय मिळेल RQ मल्टिप्लाय या ठिकाणी PS डिवाइड बाय PR हे PR सुद्धा आपल्या इकडे आणायचं आहे आणि काढायची व्हॅल्यू QT. मग QT आपण एका साईडला ठेवू तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे फॉर्म्युला मिळेल किंवा तुम्ही डायरेक्ट जरी घेतला तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. सुरुवातीला मी QT घेतो QT इज इक्वल टू RQ वेर इज RQ या ठिकाणी 6 PS 6 डिवाइड बाय PR किती आहे 12 म्हणजे या ठिकाणी QT इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला हे 6 6 36 होतील आणि हे 12 12 त्रिक 36 देअरफॉर QT इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल किंवा डायरेक्ट हे दोन ट्रायंगलचा रेशो घेतला आणि हे एकाच वेळी जरी घेतले तरी मग शॉर्टमध्ये एक्झाम्पल होईल. परंतु हे समजलं पाहिजे हे तुम्हाला समजावं म्हणून मी सेपरेट केलेलं आहे. तुम्ही एकत्र जरी घेतला एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू RQ मल्टिप्लाय PS PR मल्टिप्लाय QT. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट मिळेल. हे दोन टर्म डायरेक्ट कॅन्सल होतील आणि यावरून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. ओके तशाही पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल.
Now see question number 4. In question number 4, in figure AP perpendicular BC. Here AP is perpendicular to BC. Next AD parallel BC. This AD, this line AD is parallel to line BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. Area of triangle ABC means ABC, this triangle, and BCD means BCD, this one triangle. Okay, means we have to find this ratio. Okay. First of all, we have to see this line AD and BC are parallel. या ठिकाणी AD आणि BC या दोन पॅरल आहेत, म्हणजे आपण या ठिकाणी घेऊ AD पॅरलल BC. तर आपल्याला माहीत आहे, आपण एक लास्ट प्रॉपर्टीमध्ये लास्ट कंडिशनमध्ये एक रूल पाहिला होता. ओके, काय सांगितलं होता रूल? या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहू. सुरुवातीला इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD हाईट AP, या ठिकाणी AP ही परपेंडिक्युलर आहे आणि ही AP जी आहे हाईट AP इज इक्वल, आणि ही हाईट कशी आहे? इज इक्वल आहे. त्याला कारण काय आहे? हाईट्स बिटवीन, कारण ह्या दोन लाईन पॅरल आहेत, मग पॅरल लाईनच्या मध्ये जे ट्रायंगल असतात यांची हाईट्स काय असते? इक्वल असते. हे आपण त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहिली आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल? बिकॉज हाईट्स ऑफ ट्रायंगल्स between parallel lines are equal. या ठिकाणी ज्या पॅरल लाईन असतात आणि त्यांच्यामध्ये जे ट्रायंगल असतात त्यांची हाईट्स काय असते? इक्वल असते. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे हाईट इक्वल आहे म्हटलं तर आपण काय घेणार? एरिया कोणाबरोबर घेणार? एरियाचा रेशिओ हा कोणाबरोबर असणार? रेशिओ ऑफ बेस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल देअरफॉर एरिया प्रोपोर्शनेट टू हाईट. एरिया हा कोणाबरोबर प्रोपोर्शनमध्ये असणार? सॉरी, हाईट इक्वल आहे म्हणजे हा एरिया कोणाबरोबर इक्वल असणार? प्रोपोर्शनेट टू बेस. हे आपण रिझन लिहिलं आहे. हे रिझन आपण डॅश डॅश करून पुढे लिहिलं तरी चालेल, अगोदर लिहिलं तरी चालेल. देअरफॉर कोणते दोन ट्रायंगल आहेत? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला? पहा, बेस घ्यायचा आहे. दोघांमध्ये बेस पहा कोणता आहे? बेस एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल BCD काय आहे? बेस पहा ABCचा बेस ABC, या ठिकाणी बेस काय आहे? BC डिवाइड बाय BCD, या ठिकाणी बेस BCच आहे. ओके, दोघांचाही बेस सेम आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा बेस कॅन्सल करता येईल. हा बेस कॅन्सल होईल म्हणजेच काय राहिले? 1/1. या ठिकाणी 1/1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 1/1. परंतु हाच आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल? आपल्याला या प्रकारे लिहायचं आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ट्रायंगल BCD, एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू हा काय मिळाला आहे? 1/1. म्हणजेच हे काय लिहिता येईल? 1:1. तर ह्याच्या प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. चला, यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा आपण पाहणार आहोत आणि हा प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हा लास्ट क्वेश्चन आहे. In adjoining figure PQ perpendicular BC. This PQ is perpendicular to base BC and AD perpendicular to BC and here AD is perpendicular to BC. या ठिकाणी हे दोन परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्या दोन काय झाल्या? हाईट असणार आहेत. देन फाइंड द फॉलोइंग रेशिओ. तर यावरून आपल्याला खाली काय करायचे? हे रेशिओ फाइंड करायचे. आता हे रेशिओ फाइंड करताना आपल्याला दोन प्रकारे करता येईल. एक तर आपण दिलेल्या कंडिशन 1, 2, 3 होत्या, बेस इक्वल हाईट इक्वल, त्याचा वापर करता येईल, किंवा फर्स्ट प्रॉपर्टी बेस इंटू हाईट त्याचा वापर करून सुद्धा सॉल्व्ह करता येईल. तर या ठिकाणी पाहूया आपण. सुरुवातीला आहे फर्स्ट ट्रायंगल. इन ट्रायंगल या ठिकाणी घेऊया आपण ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट कोणता आहे? PQB डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू आपण ह्या दोन ट्रायंगलमध्ये काय घेतो? बेस इंटू हाईट घेतो. बेस आणि हाईटचा रेशो घेतो. म्हणजे या ठिकाणी काय? PQB आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल PQB या ट्रायंगलमध्ये बेस कोणता आहे? PQB मध्ये BQ हा बेस आहे आणि हाईट काय होईल? हाईट ही परपेंडिक्युलर असते म्हणजे हाईट काय होईल? PQ. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिणार? BQ इंटू PQ, बेस इंटू हाईट. नंतर इन ट्रायंगल PBC या ठिकाणी आहे PBC, या ठिकाणी बेस हा पूर्ण आहे PBC मध्ये बेस आणि हाईट काय होईल? ही हाईट होईल कारण P पासून खाली आहे म्हणजे PQ ही हाईट होईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ? BC मल्टिप्लाय हाईट काय आहे? PQ. तर या ठिकाणी PQ कॅन्सल होईल म्हणजे आपण या ठिकाणी प्रॉपर्टी कंडिशन वापरली असेल तर या ठिकाणी आपल्याला इक्वल काय मिळेल? हाईट मिळेल. तेही वापरलं तरी चालेल किंवा आहे तशा प्रकारे सोडवलं तरी चालेल. तर या ठिकाणी रेशो काय मिळेल आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल
PBC इज इक्वल टू आपला रेशो काय मिळालेला आहे BQ/BC. तर हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी प्रॉपर्टीचा यूज केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल. ओके. नाव सेकंड एक्झाम्पलमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल PBC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर आपल्याला PBC आपल्याला या ठिकाणी झालेला आहे PBC ट्रायंगल. तर आपण डिरेक्टली BC मल्टिप्लाय PQ घेऊ शकतो, कारण PBCमध्ये हा PBC यामध्ये बेस BC आणि हाईट काय आहे PQ, म्हणजेच BC मल्टिप्लाय PQ डिवाइड बाय ABC ट्रायंगलमध्ये ABC या ठिकाणी ABC यामध्ये बेस BC आहे आणि हाईट कोणती आहे, हाईट ही AD आहे, म्हणजे आपण या ठिकाणी BC मल्टिप्लाय AD घेऊ शकतो. तर या ठिकाणी इक्वल काय आहे, इक्वल जे आहेत BC कॅन्सल होतील, म्हणजेच काय राहिले एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला PQ/AD. आपल्याला फक्त रेशो फाइंड करायचे, त्यामुळे हा रेशो या ठिकाणी फाइंड झालेला आहे. सिंपल आहेत. आपण या ठिकाणी कंडिशन वापरलं तरी चालेल किंवा नाही वापरले तरी चालतील. या ठिकाणी काय इक्वल मिळाले आपल्याला, हाईट इक्वल मिळाले होते, सॉरी बेस इक्वल मिळाले होते या ठिकाणी. 3 नंबरमध्ये पाहू एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू ABCमध्ये आपण याच ठिकाणी लिहिलेलं आहे. ABCमध्ये बेस कोणता आहे BC, हा बेस होईल BC इंटू हाईट काय होईल ABCमध्ये ABC म्हटलं म्हणजे A पासून सुरुवात होईल, म्हणजे हाईट काय झाली AD डिवाइड बाय रेशो काय घेणार ADC. आता या ट्रायंगलमध्ये बेस कोणता होईल BC होईल, या ठिकाणी सॉरी DC, बेस हा DC होईल, मल्टिप्लाय हाईट काय होईल, हाईट ही ADच होईल. तर या दोन ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल मिळाली, म्हणजे आपण रेशो कोणाचा घेणार बेससाठी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेशो मिळेल ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू काय मिळाले BC/DC. आपण हे कंडिशन लिहिल्यामुळे किंवा या प्रॉपर्टीचा यूज केल्यामुळे आपण या ठिकाणी रिझन लिहित नाहीत. जर आपण तुम्ही जर यूज केला की या ठिकाणी हाईट इक्वल आहे, तर मग आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल हाईट इक्वल देअरफॉर द एरिया प्रोपोर्शनेट टू बेस, अशा प्रकारे लिहावं लागेल ते दुसऱ्या प्रकारे केलं तर. आणि लास्ट टाईप काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये पाहू ADC या ठिकाणी झालेला होता ट्रायंगल ADC यामध्ये बेस काय आहे DC, हाईट काय आहे या ठिकाणी AD आहे, डिवाइड बाय PQC यामध्ये ही बेस होईल, म्हणजे QC हा बेस होईल आणि हाईट काय होईल या ठिकाणी PQ. तर या ठिकाणी इक्वल काहीच नाही, म्हणजे हाच फायनल काय असणार आहे रेशो असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे सर्व ॲन्सर्स अशा प्रकारे आपल्याला मिळतील. तर या ठिकाणी हा आपला क्वेश्चन नंबर 5 हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. हे क्वेश्चन आपल्याला दोन प्रकारे सॉल्व करता येईल, डायरेक्ट फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करून किंवा बाय युजिंग कंडिशन्स. ओके. तर हे अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट झालेला आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सुरुवातीचे जे आपण कंडिशन आणि प्रॉपर्टी पाहिले ते खूप महत्त्वाचं आहे, ते झालं तर आपल्याला हे बाकी सिंपल आहे.